नमस्कार, माझे नाव महेश बिन नजमुद्दीन मुजावर. नमस्कार, माझे नाव श्रावणी विठ्ठल भुसनर. नमस्कार, माझे नाव साक्षी संजय पवार. नमस्कार, माझे नाव श्रावणी विजय पवार. नमस्कार, माझे नाव सोनाक्षी अल्लप्पा कांबळे. आम्ही न्यू इंग्लिश स्कूल कवनोळीच्या विद्यार्थिनी, तालुका कवठे महांकाळ, जिल्हा सांगली, राज्य महाराष्ट्राच्या विद्यार्थिनी. तर आज आम्ही सौर ऊर्जा सिंचन प्रणाली पद्धत हा उपक्रम तयार केला आहे. सौर ऊर्जा सिंचन प्रणाली म्हणजे सोलर पॉवर इरिगेशन सिस्टम. यामध्ये आम्ही सोलार पॅनल, मोटार पंप, पंप कंट्रोलर आणि स्टोरेज सिस्टम यासारख्या साधनांचा वापर केलेला आहे. सौर पॅनल सूर्यप्रकाशाचे रूपांतर विजेमध्ये करतात, ज्याचा वापर पंप चालवण्यासाठी होतो, ज्यामुळे पाणी उपसले जाते आणि सिंचनासाठी वापरले जाते. काही प्रणालीमध्ये स्टोरेज टाकीचा वापर केला जातो, जिथे पाणी साठवले जाते आणि नंतर सिंचनाद्वारे शेतीस सोडले जाते. सौर ऊर्जा सिंचन प्रणाली ही एक पर्यावरणपूरक आणि शाश्वत पद्धती आहे, जी शेतकऱ्यांसाठी ऊर्जेचा खर्च कमी करते आणि पिकांचे भरघोस उत्पादन घेण्यास मदत करते. तर मी तुम्हाला या सोलर पॅनल इरिगेशन सिस्टमचे काही फायदे सांगणार आहे. सुरुवातीच्या गुंतवणुकीनंतर वीज आणि इंधनांवरील खर्च, विशेषतः वाढत्या डिझेलच्या किमतीमुळे हे आमचं उपक्रम खूप फायदेशीर आहे. स्वच्छ व अक्षय ऊर्जेचा वापर करते व जीवाश्म इंधनातून हरितवायू तयार करून अत्यंत चांगल्या प्रकारे हे उत्सर्जन करते. त्यानंतर अविश्वसनीय ग्रीड वीज किंवा पावसांवरील अवलंब कमी करून हे आपल्याला स्वच्छ व मुबलक पाणी आपल्या शेतीसाठी देते. हे उत्पादक सुधारक आहे. सतत पाणी दिल्याने आपल्या शेतीचे पीक भरघोस उत्पन्न व वाढीस येते. ग्रीड कनेक्शन नसलेल्या ठिकाणी हे अत्यंत चांगले उपकरण आहे. तर प्रणालीसाठी सुरुवातीची गुंतवणूक ही थोडी लक्षणीय असू शकते. ही प्रणाली फक्त सूर्यप्रकाश असतानाच काम करते. जर नंतर वापरायचे असेल तर आपल्याला बॅटरीमध्ये ऊर्जा साठवून ठेवू शकतो. सौर पॅनल हे अवजड असून ते विशेषतः वीज निर्माण करण्यासाठी वापरतात. सौर ऊर्जा सिंचन प्रणाली सौर पॅनेलच्या मदतीने सौर ऊर्जा वापरून पंप चालवणे. यामध्ये पारंपरिक किंवा विजेवर चालणारे पंप यांचा खर्च टाळतो. तसेच वीज बिल वाढत नाही. वीज पुरवठा खंडित होण्याचा धोकाही टळतो आणि हे पर्यावरणपूरक असून हे फायदेशीर ठरते. मोफत मिळणाऱ्या सूर्यप्रकाशाचा उपयोग करून पाणी उपसता येते. विशेषतः कोरड्या हंगामात जेव्हा पाण्याची जास्त गरज असते तेव्हा सौर ऊर्जा प्रमाणात उपलब्ध असते. हा कार्यक्रम आम्ही विकसित भारत अंतर्गत हे आम्ही उपकरण तयार केले आहे. हा कार्यक्रम निश्चितच राज्य पातळीवर पोहोचेल अशी आमची आशा आहे. धन्यवाद.